महत्त्वाच्या घडामोडींचा विस्ताराने आढावा घेणार आहोत। बिहार निकालावरून फडणवीस आणि ठाकरेंमध्ये जुंपलेली आहे। सिकंदर बनण्याचं राज कुणी समजू शकलेलं नाही असा पलटवार ठाकरेंनी फडणवीसांच्या वक्तव्यावर केलाय। दरम्यान जो जीता वही सिकंदर असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं। जीता वही सिकंदर, आम्ही योजना केल्या त्या लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं, त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय? आपले कोण मुख्यमंत्री म्हणालेत ना, जो जीता वो सिकंदर, लेकिन वो सिकंदर बनने का राज वो कोणी समज नाही सका आज तक। जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे। आपला हा विजयाचा रथ सातत्याने पुढे चाललेला आहे। मोदीजींवर या देशामध्ये सर्वांचा विश्वास आहे आणि सातत्याने जे फेक नरेटिव्ह तयार होत आहेत त्या फेक नरेटिव्हला जनताच त्या ठिकाणी उत्तर देते आहे। जोपर्यंत काँग्रेस सहित विरोधी पक्ष हे जमिनीवरची हकीकत समजून घेत नाहीत, जनतेत जात नाहीत, जनतेचे प्रश्न मांडत नाहीत, तोपर्यंत त्यांची अशीच माती होत राहील हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। एका गोष्टीचं मला नवल वाटते की प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते नवीन AI तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती हे आता कळण्याचं झालेलं आहे। म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्याचं सरकार न येता ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या जास्त असतात, रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते, त्यांचं सरकार येतं, हे नवीन ह्या लोकशाहीतलं गणित हे कळण्याच्या पलीकडचं आहे। स्थानिक निवडणुकीमध्ये विरोधकांचा बुरखा फाडून त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। कधी नव्हे तर उद्धवजींचा दौरा झाला पण गावात माणसंही नव्हती असा टोलाही फडणवीसांनी ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर लगावलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक घरामध्ये मुबलक पाणी येईल ही भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची देण या छत्रपती संभाजीनगरला आहे। आणि म्हणून हे जे लोक वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करतात यांच्यासारखे खोटारडे लोक नाहीत। आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत यांचा बुरखा फाडून यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। कधी नव्हे ते आमचे उद्धवजी मराठवाड्यात दौरा करण्याकरता आले आणि मराठवाड्यात थांबले आणि त्यांनी दौरा केला, पण दुर्दैव बघा आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल गावामध्ये गेल्यानंतर माणसंच नसायचे। आमचे अंबादास दानवे माणसं अरे कुठे गेले, अरे माणसं आणा, अरे माणसं आणा असे माणसं आणायचे। याचं कारण लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही। लोकांना माहिती आहे आपत्तीमध्येही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे। कुणी स्वतःला बाहुबली समजू नका, अनेक बाहुबलींना आम्ही निवडून दिले असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलेलं आहे। समझने वाले को इशारा काफी है असंही त्यांनी म्हटलंय। पटेलांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा प्रश्न उपस्थित झालाय। सक्षम हो, इतरांनी आपली चिंता करावं लागेल। आपल्याला इतरांची चिंता करण्यापेक्षा कोणी समजू नका की कोणी बाहुबली आहे आणि म्हणून ते निवडून येणार आहे, हे कोणी काय आहे, किती बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेलं आहे मागच्या काळामध्ये हे आम्हाला माहित आहे। फक्त पैशाच्या आधारावर कोणी जिंकून येत नाही। प्रफुल्ल पटेल असं म्हटलंय की कोणी स्वतःला बाहुबली असं समजू नये, आम्ही अनेकांना निवडून आणलंय। राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांचा रोख कुणाकडे हे काही कळत नाही। तुम्ही शोधून काढा कोणाकडे रोख आहे, आमच्याकडे तर नाही आहे एवढं नक्की झालं। दुर्दैव आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलं आणि पारदर्शक इलेक्शनच्या साठी आपल्या कितीतरी लोकांनी एवढं मोठं योगदान आणि स्वातंत्र्य मिळवलं, त्याची खिल्ली ओढवण्यासाठी ही जे विचारधारा आहे ही अतिशय दुर्दैवी आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे। मुलीच्या साखरपुड्यामधल्या खर्चावरून टीका झाल्यानंतर इंदोरीकरांनी आता मुलीचं लग्न साखरपुड्यापेक्षाही टोलेजंग करणार असल्याचं म्हटलंय। राजकीय नेत्यांच्या सभांवर प्रश्न का विचारत नाही असा सवालही इंदोरीकरांनी केलाय। तर इतरांच्या मुलींवर बोलाल तर तुम्हाला प्रश्न विचारणारच असं सुभाष तळेकर यांनी म्हटलंय। इतरांच्या मुलींच्या लग्नांवर बोलाल तर मुली तुम्हाला जाब विचारणारच अशी टीका मुंबईतल्या डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकरांनी इंदोरीकरांवर केली आहे। इंदोरीकरांनी मुलीच्या लग्नाचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात केला होता।
त्यावरून इंदोरीकर कीर्तनात देत असलेल्या उपदेशांवरून टीका सुरू झाली आहे. लग्ना इतका खर्च हळदीला आहे महाराज, आपल्याकडं लग्ना इतका खर्च हळदीला आहे. 200 लोकांचं जेवण लागत आहे, डीजे लागत आहे, पुन्हा खंबे लागत आहे, नाचणारी टोळी बदलती, ह्या नाचा त्यात बावळ्याचा बाजार नाही त्या खोरीची हळद आई नाचती. आणि तीच आई म्हणती मुलाची आई होणं अवघड आहे नाचून, आणि वरून पोरगी नाचती, पुरीची आई नाचती. निवृत्ती महाराज देशमुख यांनी आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात निश्चित करावं. अगदी हेलिकॉप्टर मधून नवरा नवरी इच्छित स्थळी आणावीत. जेव्हा जेव्हा आपण कीर्तन कराल आणि हे शब्द वापराल की साधेपणाने लग्न केले तरी मुलं होतात, तर निश्चित त्यावेळी जो तरुण वर्ग ऐकायला कीर्तन येणार आहे तो निश्चित त्या बाबतीत तुम्हाला जाब विचारू शकतो. अन्यथा तुम्ही जर उद्या म्हणालात की गुड्डी लग्नात ताल धरते, तर साहजिक तरुण मुली आहेत याबाबत आपल्याला जाब विचारू शकतो. दरम्यान साखरपुड्याच्या ट्रोलिंगवर व्यथित होत याआधी कीर्तन बंद करण्याचे संकेत इंदोरीकरांनी दिलेत. मात्र ट्रोलिंगवाल्यांना उत्तर म्हणून लग्नही टोलेजंग करणार. राजकीय नेत्यांच्या सभांवर कुणीही बोलत नाही, मात्र कष्टाचा पैसा मुलीच्या लग्नात खर्च केल्यावर लोकांना पोटदुखी कशाला, असा सवाल इंदोरीकरांनी केलाय. म्हणून कमी वयात मुलीची लग्न केली. मला माहित होतं या अवलादी माया मला उठणार आहे. त्यांना चॅलेंज सांगून दिलं, लग्न मी याच्यापेक्षा टोलेजंग करणार, भूक तुला काढला. इकडं दुनिया खाली लोकांनी यांची काय टाक आहे. 30 मिनिटाच्या सभेला 3 कोटी खर्च आहे. कोणत्याही चायनीजवाल्याने विचारून दाखवा पैसे कुठून आले. विचारलं कुठे करतो आता तो थांबणार. हा त्यांचं विचार आता हे पुढच्या महिन्यात का तमाशा सुरू होईल गावगाव. विचारलं ही विकली गेलेली लोकांना का ते माणसं आहेत खंब्या दिला इकडून काही मिळत नाही. मग मी 8 दिवस बोललोच नाही. आणि किती दुसऱ्याला त्रास देवा, यालाही मारलेला आहे. किती आता 31 वर्ष त्रासच करायला. आणि एक काय घोटाळा होते माझा, हे बोललं का ते खरं होते, मला अजून तमाशा.